राज्यात तुकडाबंदी कायद्याचा फॉर्म्युला आता ठरलेला आहे। तालुका क्षेत्रात जिथं जिथं रहिवासी क्षेत्र आहे त्या रहिवासी क्षेत्रात तुकडाबंदी कायदा निरस्त होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती जारी केलेली आहे। 1000 चौरस फुटापर्यंतच्या प्लॉट धारकांना याचा फायदा होणार आहे। राज्यात 5 लाखाहून अधिक कुटुंबांना याचा लाभ मिळेल। अधिवेशन संपण्यापूर्वी नोटिफिकेशन निघणार असल्याची देखील माहिती आहे। तर 15 दिवसात कायद्याच्या अंमलबजावणी करता नियमावली तयार होणार आहे। सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, खरं तर 1 गुंठा जमीन असेल तर ती मात्र घेता येत नव्हती, त्यामुळे अनेकांची अडचण होत होती। पण आता जर का तुकडाबंदी कायदा हा जर लागू झाला, तुकडाबंदी फॉर्म्युला जर लागू झाला तर मात्र अनेक अडचणींवर मात करता येणार आहे। अनेक अडथळे जमीन अधिग्रहणासंदर्भातले या सगळ्यावर मात्र मात करता येईल। त्या दृष्टीने हा कायदा, हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय। चेतन, निश्चित लागवी, कारण संपूर्ण राज्यामध्ये जर पाहिलं असेल तर नगरपालिका क्षेत्रामध्ये आणि जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये याचा सर्वात मोठा फायदा होताना पाहायला मिळेल। कारण विशेष करून जे छोटे छोटे प्लॉटिंग झालेलं होतं, ज्यामध्ये 10 गुंठ्यापेक्षा जे छोटे प्लॉट्स होते ते कुठेही त्या मालकांच्या नावावर होत नव्हते खरेदी केल्यानंतरही। आणि काही ठिकाणी जर आपण पाहिलं असेल जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, ज्यांची 10 गुंठ्याहून कमी जमीन आहे, तिथे भावाभावांमध्ये वादाचं कारण होतं आणि कोर्टापर्यंत ही प्रकरणं पोहोचलेली होती। महसूल विभागामधील सुनावण्यांमध्ये मोठ्या संख्येने या सुनावण्यांचाही समावेश होता। त्यामुळे स्वतःच्या हक्काचं घर असतानाही जमीन मात्र स्वतःच्या मालकीची नसल्याचं या ठिकाणी दिसून येत होतं। आणि त्यामुळे आता या अधिवेशन संपण्यापूर्वी हे नोटिफिकेशन निघेल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। त्यामुळे येत्या 15 दिवसांमध्ये एसओपी तयार होईल संपूर्णपणे आणि जे 1000 स्क्वेअर फूट पर्यंतचे ज्यांचे प्लॉट ज्यांनी विकत घेतलेले होते त्यांना आता या प्लॉटची मालकीही मिळणार आहे। त्यामुळे पुढील विकासासाठी एकंदरीत मोठ्या प्रमाणात ही जमीन आहे ती त्या मालकांना उपलब्ध होणार आहे। लागवी अगदी चेतन, आपण पाहतोय अगदी अधिवेशन संपण्याकरता शेवटचे 3 दिवस आता उरलेले आहेत। साधारणतः कधीपर्यंत या सगळ्या संदर्भात घोषणा होईल, काही अंदाज? निश्चितपणे काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनौपचारिक गप्पा मारताना या संदर्भातील माहिती दिली होती। येत्या 2 दिवसामध्ये या संदर्भातील अधिकृत नोटिफिकेशन आहे ते काढले जाईल आणि नोटिफिकेशन काढल्यानंतर याच 15 दिवसाच्या कालावधीमध्ये ही नियमावली सुद्धा तयार केली जाणार आहे की तालुकानिहाय ज्या प्रकारे जी रहिवासी क्षेत्र तयार झालेली होती त्या तालुकांमध्ये आता हा कायदा जो आहे तुकडाबंदी तो निरस्त केला जाईल। त्यामुळे 10 गुंठ्याहून कमी जमिनींचे ज्यांनी खरेदी विक्री व्यवहार केलेले होते ते आता यापुढे अधिकृत होतील आणि संबंधित मालकांना, जमीन मालकांना आहे, प्लॉटधारक मालकांना आहे, ती त्यांची जमीन आहे ती त्यांच्या नावावर करता येणार आहे। लागवी अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। राज्यात तुकडाबंदी कायद्याचा फॉर्म्युला हा ठरलेला आहे। रहिवासी क्षेत्रात तुकडाबंदी कायदा निरस्त होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।